बघतेस ना बाळा, जयंत विरुद्ध तुझा जो लढा आहे त्यात आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच ग. पण ह्या सगळ्या जणी पण आहेत. तुम्हा सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही माझ्या लेकीच्या पाठीशी उभ्या आहात. खरंच मनापासून आभार. विश्वाने या सगळ्याजण जयंतच्या मीडिया प्रेझेन्समुळे ही केस आता हाय प्रोफाईल झाली आहे. जानू, आजच्या पेपरमध्ये त्याने तुझा केलेला छळ आणि तू त्याला ज्या धाडसाने उत्तर देतेस हे सगळं छापून आलंय. त्याला वाटलं असेल काल भलं मोठं इमोशनल भाषण देऊन त्याने त्याचं प्रेम सिद्ध केलं असेल, पण असं काहीच नाही. त्या खोट्या मुखवट्या आड त्याचा लपलेला जो क्रूर चेहरा आहे तो जगासमोर येणार आहे. आणि बघ, त्याची सुरुवात झाली आहे. जानू, या सगळ्या बायका तुला सपोर्ट करण्यासाठी आल्यात. तुझ्या हिमतीमुळे त्यांना ही आयुष्याला सामोरं जायचं बळ मिळणार आहे. आता मला तुझ्याबद्दल माझ्या पोरींना सांगितलंय. पोरी आई बाप पोरीचं लगीन करताना काय बघतात सांग बरं मला. पोरगा चांगला आहे का, त्याच्याकडे पैसा आहे का, घरदार जमीन जुगला हेच बघतात ना. पण तो चांगला मुलगा चांगला माणूस आहे का हे कसं कळणार. तुला तुझ्या नवऱ्याचं खरं रूप कळल्यावर तू त्याच्या विरोधात आवाज उठवलाच बघ. पण आमच्या वेळी तशी सोय नव्हती. माझा नवऱ्यालाही मारायचा बघ मला. आणि मग मी बाहेर निघून जायची. तेव्हा माझी आई मला सांगायची, मग पोरी संसारामध्ये सोसायला शिक, तडजोड करायला हवी. अख्खं आयुष्य सोसळ्यातच गेलं बघ माझं. अजूनपर्यंत मी तडजोड करतेय. नंतर तर यालाच संसार म्हणतात. असंच मनाची समजूत करून घेतली बघ. पण तुझ्याकडे बघून वाटते की त्या काळी मी जरा जरी धाडस दाखवलं असतं ना तर आज माझी ही अशी अवस्था नसली असती. पण मी ठरवलं, मी आता माझ्या पोरीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. माझी गोष्ट पण काही वेगळी नाही. मी सुनंदा, तुझ्या केसबद्दल वाचलं म्हणून तुला मुद्दाम भेटायला आली. तुला धीर द्यायला आणि तुला आधार द्यायला आली, तुला हिंमत द्यायला. माझा नवरा पण असाच मला छळ छळायचा. लोकांना वाटायचं